नमस्कार मित्रांनो, परिश्रम कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आहे। आज आपण शिकणार आहोत व्हॉइसचा चौथा पार्ट, व्हर्बल क्वेश्चन। लक्षात तर मग व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस, इंग्रजीत दोन व्हॉइस आहे। ह्याच्यामध्ये आपण जे शिकणार आहोत ते आहे व्हर्बल क्वेश्चन। व्हर्बल क्वेश्चन म्हणजे येस नो टाइप क्वेश्चन, लक्षात घ्या। मग या व्हर्बल क्वेश्चनचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस शिकायचा आहे, तर शॉर्ट रूल्स मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि मग तुमचे सगळे एक्झाम्पल जे आहेत ते स्टेप बाय स्टेप। आता रिमूव्ह, डू अँड डज, ओके, रिमूव्ह करायचं आणि या ठिकाणी डू आणि डजच्या ऐवजी काय वापरता येईल, एम, इज आणि आर। त्याच्यानंतर डीड जो आहे तो सुद्धा काढून टाका, तिथं वॉज वेअर घ्यावं लागेल, ठीक आहे। त्याच्यानंतर अदर हेल्पिंग वर्ब जे आहे, अदर हेल्पिंग वर्ब, अदर हेल्पिंग वर्ब म्हणजे तुम्हाला माहिती आहे कॅन असेल तर कॅनचं कॅन आणि बी मदत ऑब्जेक्ट, शुड असेल, आता पूर्ण लिहित बसत नाही, तुम्हाला समजून गेलं असेल, कारण आपण इथं काय केलं, इथं ऑब्जेक्ट घ्यायचा, कारण आपण सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे कशामध्ये, WH च्या व्हिडिओमध्ये। तुम्ही जर बघितलं, WH चा स्पेशल व्हॉइसचा व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही जर बघितलं तर तुमच्या सहजपणे लक्षात येईल की हे अदर हेल्पिंग वर्ब म्हणजे कशा प्रकारचे चेंजेस आहे। नॉमिनेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह सुद्धा तुम्हाला करावं लागेल याच्यामध्ये, म्हणजे काय, प्रथमा द्वितीया, नॉमिनेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह नियम आहेच तो। नॉमिनेटिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे आयचं, मी, हीच, हिम या पद्धतीने। त्याच्यानंतर V3 पाहिजे, त्याच्यात बाय पाहिजे, जे काही प्रथमेचं द्वितीया करतो ते शेवटी या पद्धतीने। त्याच्यानंतर अदर हेल्पिंग वर्ब झालं प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह, पास्ट प्रोग्रेसिव्हचे याच्यामध्ये सुद्धा होईल, प्रेझेंट आणि पास्ट प्रोग्रेसिव्ह, लक्षात घ्या, प्रेझेंट आणि पास्ट प्रोग्रेसिव्ह, प्रोग्रेसिव्ह इथे लिहितो, म्हणजे काय करायचं आहे तोच नियम लागू होईल। बीइंग प्लस V3, बीइंग प्लस V3 चा उपयोग याच्यामध्ये फक्त लक्षात ठेवा, याच्यामध्ये WH आणि व्हर्बल मध्ये काय फरक आहे, व्हर्बलच्या जे WH शब्द लावला की तो WH होतो, नियम सेम आहे, फक्त त्याचे दोन नियम जे आहेत ते WH चे वेगळे आहेत। ते म्हणजे कोणते, एक हू च बाय हुम करतो तो एक सेपरेट नियम, आणि त्याच्यानंतर काय की सुरुवातीला WH मध्ये WH वर्ड्स जे दिलं आहे ते ऍज इट इज आपण युज करतो। याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब युज करायचं आहे, ऑब्जेक्ट नुसार करावं लागेल। कसं काय मी तुम्हाला सांगतो, म्हणजे काय की WH जर समजला तुम्हाला, आता ऑब्वियस आहे WH जर समजला की तुम्हाला ऑटोमॅटिकली तुम्हाला व्हर्बल समजणार, म्हणजे समजणारच। बघा आता तुम्हाला क्लिअर दिसलं असेल, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह आणि पास्ट प्रोग्रेसिव्ह, बीइंग प्लस V3 या पद्धतीने, लक्षात। तर आता पुढे आपण घेऊया याचे एक्झाम्पल जे तुम्हाला सहजपणे लक्षात येईल। एक्झाम्पल्स आधी डू आणि डजचे सहजपणे लक्षात येणारे, डू यू वॉन्ट धिस पोस्ट नाव या पद्धतीने, डू यू वॉन्ट धिस पोस्ट नाव। आता डू असेल तर एम इज मी आधी सांगितलं, याच्यामध्ये धिस पोस्ट हा ऑब्जेक्ट आहे, नाव हे कम्प्लिमेंट आहे, मग इथं धिस पोस्ट घेऊन टाका, धिस पोस्ट। धिस पोस्ट एक वचन असल्यामुळे इथे इज घ्यावं लागेल, इज धिस पोस्ट, लक्षात, इज धिस पोस्ट वॉन्टचं वॉन्टेड, लक्षात। आता इथं बाय पाहिजे, पण त्याच्या आधी कम्प्लिमेंट घ्यावं लागेल, ज्याच्यावर प्रोसेस होत नाही ते कम्प्लिमेंट, इज धिस पोस्ट वॉन्टेड नाव बाय, यूचं यू शेवटी क्वेश्चन मार्क या पद्धतीने। पुन्हा बघा, डू डज शी हेल्प द बेगर्स या पद्धतीने, ती भिकाऱ्यांना मदत करते का, बेगर्स, द बेगर्स अनेक वचन आहे, लक्षात, अनेक भिकारी आहे, मग इथं एम घ्यायचा, इज घ्यायचा का आर घ्यायचा, तुम्हाला सहजपणे लक्षात येईल, इथं काय घ्यायचं, आर कॅपिटल घ्या, आर बेगर्स। क्रियापदात तिसरं रूप हेल्प आणि शीचं बाय हर। तुमच्या लक्षात येत असेल की मायन्युटली तुम्ही जर लक्ष जर दिलं, तुमच्या लक्षात येत सहजपणे, तर याच्यामध्ये आधी उलटी प्रोसेस आहे, बघा, डू डज डीड आहे, एम इज आर वॉज वेअर आपण घेतो, ठीक आहे। उलटी प्रोसेस कशी, आधी घेतला ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आधी घेतला, लक्षात घेतला, त्यानंतर वॉन्ट आहे, वॉन्टेड, ऑब्जेक्ट आधी घेतला द बेगर्स, हेल्प आहे, हेल्प, नंतर शी आहे तर बाय प्लस हर, इथे काय यू आहे तर बाय प्लस यू या पद्धतीने, म्हणजे उलटी प्रोसेस आहे, लक्षात घ्या।
तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं, मन लावून जर लक्ष दिलं तर तुमच्या सहजपणे लक्षात येईल. बस हेल्पिंग वर्ब जो तो बघून घ्यायचा. आता हॅड आहे, हॅड बीन. लक्षात, हॅड बीनच्या मधात ऑब्जेक्ट टाकायचा. मग बीन आपण टाकतोच. त्याच्यानंतर काय करायचं, V3 असते, V3 घ्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं, कॉम्प्लिमेंट असेल कॉम्प्लिमेंट घेऊन टाकायचं. मग बाय प्रथम येते द्वितीय. दॅट्स ऑल. अतिशय सोपं आहे. त्याच्यानंतर डीडचं एखादं वाक्य घेऊ. डीड यू रीड दॅट नॉवेल सायलेंटली, या पद्धतीने झालं. आता डीड म्हणजे वॉज वेअर, नॉवेल म्हणजे कादंबरी, याला सुरुवातीला घेऊन टाका नॉवेल. एक वचनी आहे मग वॉज. डीड आहे वॉज वेअर, डूडच आहे एमिजार, वॉज नॉवेल. आता रीड क्रियापदात तिसरं रूप, रीड सायलेंटली बायच्या आधी, सायलेंटली बाय यू, शेवटी क्वेश्चन मार्क. बघा, डूडच आहे, एमिजार, डीड आहे, वॉज वेअर, या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा, आता तुम्हाला अदर हेल्पिंग वर्ब घेतो. विल यू ओपन दॅट विंडो नाव, पुन्हा नाव घेऊन टाकायच्यात. ठीक आहे. विल यू ओपन दॅट विंडो नाव. आता विलचं विल बी करता, ठीक आहे, करू. दॅट विंडो जो आहे तो मधात घ्या. मी आधीच सांगितलं तुम्हाला, ऑब्जेक्ट त्या हेल्पिंग वर्बच्या मधात आला पाहिजे. विल दॅट विंडो बी. आता ओपन क्रियापदात तिसरं रूप, कॉम्प्लिमेंट असेल तर बायच्या आधी घ्या. नाव आहे, आता यू आहे, बाय यूचं यूच ते शेवटी क्वेश्चन मार्क, या पद्धतीने. म्हणजे कॅन, कॅन बी, शुड, शुड बी, वुड बी, वुड हॅव बीन, हॅड बीन, हॅव बीन, हॅज बीन. डायरेक्ट न घेता त्याच्या मधात आपला इकडला जो ऑब्जेक्ट आहे तो ट्रान्सफर करून त्याच्यात घ्यायचा. लक्षात घ्या, तिकडे हिम असेल तर इकडे ही, तिकडे देम असेल तर इकडे दे, या पद्धतीने. मग इकडला यू असेल तर तिकडे जातो पॅसिव्ह वॉइस मध्ये. लक्षात घ्या, इकडला ही असेल तर तिकडे हिम येते, बोर्डवर दिलेलं आहेच. लक्षात. पुन्हा बघा एक वाक्य, कॅन दे रिसाइट ऑल लाईन्स विथ फुल कॉन्सन्ट्रेशन, विथ फुल कॉन्सन्ट्रेशन. बघा, मी आधीच सांगितलं, आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, विथ हे प्रेपोजिशन आहे. मग हे प्रेपोजिशनल कॉम्प्लिमेंट झालं. लक्षात, प्रेपोजिशनल कॉम्प्लिमेंट. आणि प्रेपोजिशनल कॉम्प्लिमेंट जेव्हा येते, आता इथं नाव आलं, इथे नाव आलं, तिथं प्रेपोजिशन भले नाही, पण नाव हे बायच्या आधी आपल्याला घ्यावं लागेल. किंवा मग प्रेपोजिशन येते, विथ फुल कॉन्सन्ट्रेशन, इनसाइड दॅट रूम, इन दॅट कॉर्नर, असे जेव्हा किंवा आपण घेतो तेव्हा ते बायच्या आधी शब्द घ्यावे लागतात. आता कॅनचं कॅन बी होते, पण तुम्हाला ऑल लाईन्स ऑब्जेक्ट दिलेला आहे तो मधात घ्यायचा. कॅन ऑल लाईन्स. आता काय, बी रिसाइटचं रिसाइटेड, उलटी प्रोसेस, रिसाइटेड विथ फुल कॉन्सन्ट्रेशन बाय देचं देम, शेवटी क्वेश्चन मार्क, या पद्धतीने. म्हणजे बघा, याच्यामध्ये तुमचं डू, डज, रिमो, डीड, रिमो, अदर हेल्पिंग वर्ब चेंजेस, नॉमिनेटिव्ह, ऑब्जेक्टिव्ह केलेच आपण, V3 घेतला, बाय घेतला, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह, पास्ट प्रोग्रेसिव्ह राहिलेला आहे. ठीक आहे. तर मग अदर हेल्पिंग वर्ब तुम्हाला समजलं असेलच. तर आता बघू याच्यामध्ये प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह आणि पास्ट प्रोग्रेसिव्ह जे आहे त्याचे वाक्य. इज ही कॉलिंग मी इन दॅट पॅलेस. आता पुन्हा प्रेपोजिशनल कॉम्प्लिमेंट आलं, ते बायच्या आधी घेऊन टाकायचं. आणि जेव्हा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह, पास्ट प्रोग्रेसिव्ह असते तेव्हा बिंग प्लस V3, लक्षात घ्या, बिंग प्लस V3. बाकी सेम रूल, बिंग प्लस V3 लक्षात घ्या. आता इज ही कॉलिंग मी, मीचं इकडं आय होते, आय सोबत एम लागते. एम कॅपिटल घ्यावं, पण सुरुवातीला घेत होतं. एम आय बीइंग, कॉलिंगचं कॉल्ड, उरलं काय कॉम्प्लिमेंट, इन दॅट पॅलेस, आणि काय बाय हीच हिम, शेवटी क्वेश्चन मार्क. पुन्हा बघा, अशा पद्धतीने तुम्हाला करता येईल. आर यू सेंडिंग सम ईमेल्स हरिडली किंवा अर्ली घ्या, अर्ली. आर यू सेंडिंग सम ईमेल्स. बघा, आर यू सेंडिंग सम ईमेल्स, सम ईमेल्स काय आहे, ऑब्जेक्ट झाला, मग त्याला सुरुवातीला घ्या, सम ईमेल्स.
सम ईमेल्स, अनेक वचन आहे, आरच घ्यावं लागेल. आर सम ईमेल्स बीइंग, ठीक आहे, बीइंग सेंड, तिसरं रूप सेंड, अर्ली, उरलेलं अर्ली, आणि यूचं बाय यू या पद्धतीने. लक्षात. पुन्हा बघा, सहज आणि सोपं, सहजपणे लक्षात येण्यासारखं आहे. इज किंवा एम आय लर्निंग इंग्लिश ग्रामर या पद्धतीने. आता याच्यात इंग्लिश ग्रामर काय झाला, ऑब्जेक्ट झाला. तुमच्या ऑब्जेक्ट पटकन लक्षात येत असेल. मग इंग्लिश ग्रामर इथं लिहिलेलं आपण इंग्लिश ग्रामर, आणि एक वचन आहे म्हणून इथे एम आहे, पण इथे इज येईल. इज इंग्लिश ग्रामर. बीइंग कंटिन्यू असल्यामुळे लर्निंग आहे, लर्न, बाय आणि आयचं मी या पद्धतीने. काही कठीण नाही आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने करता येईल. एखादं पास्ट प्रोग्रेसिव्ह घ्या. वॉज शी टीचिंग सायन्स, was she teaching science in that classroom. मोठं वाक्य वाटते पण काही नसते. प्रिपोजिशन आला ते पूर्ण कम्प्लिमेंट घेऊन टाकायचे, त्याच्यावर प्रोसेस होत नाही, ते कम्प्लिमेंट. आता वॉज कशाला घाई करायची, सायन्स आहे, बरं झालं. सायन्स एक वचन आहे तर वॉजच घ्या. वॉज सायन्स बीइंग, टीचचं टॉट, तिन्ही रूप माहीत पाहिजे. टॉट शेवटी याच्यामध्ये बी एक रूल, शेवटी क्वेश्चन मार्क असावा, हे लक्षात ठेवा. स्पेशल रूल, स्पेशल रूल म्हणजे विसरतो आपण. वॉज सायन्स बीइंग टॉट इन दॅट क्लासरूम, नंतर बाय शीचं हर. अशा पद्धतीने फक्त WH आणि वर्बल मध्ये एकच फरक आहे. ते आणि हे नियम सेम आहे. त्याच्यात हुचा एक एक्स्ट्रा नियम आहे, हुचं बाय हुम, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हु सुरुवातीला घ्यावं लागते. याच्यात हुचं बाय हुम होत नाही, हुचं राहू शकत नाही याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये WH सुरुवातीला घेत नाही आपण. याच्यामध्ये काय घेतो आपण, काय घेतो, हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घेतो, कारण हेल्पिंग वर्बने सुरुवात होते म्हणजेच तो WH असतो. आणि WH क्वेश्चन म्हणजे येस नो टाईप क्वेश्चन. लक्षात घ्या. निश्चितपणे तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, लक्षात. आणि व्हिडिओ जर समजला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि इतरांनाही सांगा कमेंट वगैरे करण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच.